समास 2 शिवशक्ती निरूपण. अभेदात्मक असणाऱ्या निश्चळ परब्रह्मामध्ये मी आहे असे स्मरण होते. ते चैतन्यमय असते. तेथे गुणांची साम्यावस्था असते, म्हणजे कोणताही गुण प्रकर्षाने प्रगट झालेला नसतो. पुढे हळूहळू गुण स्पष्ट होत जातात. ज्याप्रमाणे फळामधील बी फोडून पाहिले तर त्यात फळ दिसत नाही, परंतु ते बीज नीट पेरले, रोप वाढू दिले की मग फळे धरतात, म्हणजे बीमध्येच फळ आहे. त्याप्रमाणे नरनारी हा शरीरांमध्ये दिसणारा भेद मुळातच असला पाहिजे. सूक्ष्म गोष्टी स्थूलपणे नजरेस आल्यावरच कळून येतात. परमेश्वराने स्त्रीच्या ठिकाणी वेगवेगळे व्याप वाढवण्याची, सर्वांना बांधून ठेवण्याची नैसर्गिक शक्ती दिली आहे. त्यामुळेच हा विश्वाचा खेळ चालू राहतो. साधकाने हे शिवशक्तीचे स्वरूप नीट समजून घ्यावे. ऐकूया तर. श्रीराम परब्रह्म ते अविनाश, जैसे आकाश अवकाश, न तुटे न फुटे सावकाश, जैसे तैसे. तेथे ज्ञान ना अज्ञान, तेथे स्मरण ना विस्मरण, तेथे अखंड निर्गुण निरावलंबी. निश्चळी स्मरण चेतले, त्यास चैतन्य ऐसे कल्पिले, गुण समानत्वे झाले गुणसाम्य ऐसे. गगनी आली अभ्रछाया, तैसी जाणिजे मूळ माया, उद्भव आणि विलया वेळ नाही. निर्गुणी गुणविकारू, तोची षड्गुणैश्वरू, अर्धनारी नटेश्वरू, तयास म्हणिजे. आदिशक्ती शिवशक्ती, मुळी आहे सर्वशक्ती, तेथून पुढे नाना व्यक्ती निर्माण झाल्या. तेथून पुढे शुद्ध सत्व, रजतमाचे गुढत्व, तयास म्हणिजे महत्तत्व गुणक्षोभिणी. मुळी असेची ना व्यक्ती, तेथे कैची शिवशक्ती, ऐसे म्हणाल तरी चित्ती सावधान असावे. बीज फोडून आणिले मना, तेथे फळ तो दिसेना, वाढत वाढत पुढे नाना फळे येती. फळ फोडिता बीज दिसे, बीज फोडिता फळ नसे, तैसा विचार असे पिंड ब्रह्मांडी. नरनारी दोन्ही भेद, पिंडी दिसती प्रसिद्ध, मुळी नसता विशद होतील कैसी. स्थूलाचे मूळ ते वासना, ते वासना आधी दिसेना, स्थूळा वेगळे अनुमानेना सकळ काही. कल्पनेची सृष्टी केली, ऐसी वेदशास्त्रे बोलिली, दिसेना म्हणून मिथ्या केली, न पाहिजेत की. पडदा एक एक जन्माचा, तेथे विचार कळे कैचा, परंतु गूढत्व हा नेमाचा ठाव आहे. नाना पुरुषांचे जीव, नाना स्त्रियांचे जीव, एकची परी देह स्वभाव वेगळाले. नवरीचे मन नवऱ्यावरी, नवऱ्याचे मन नवरीवरी, ऐसी वासनेची परी मुळी होऊन पहावी. वासना मुळींची अभेद, देह संबंधे झाला भेद, तुटता देहाचा संबंध भेद गेला. नरनारीचे बीज कारण, शिवशक्ती मध्ये जाण, देह धरिता प्रमाण कळो आले. बालकास वाढवी जननी, हे तो नव्हे पुरुषाचेनी, उपाधी वाढे जयेचेनी, ते हे वनिता.
वीट नाही कंटाळा नाही, आलस्य नाही त्रास नाही, इतुकी माया कोठेची नाही, माते वेगळी. नाना उपाधी वाढवू जाणे, नाना मायेने गोऊ जाणे, नाना प्रीती लावू जाणे, नाना प्रपंचाची. पुरुषास स्त्रीचा विश्वास, स्त्रीस पुरुषाचा संतोष, परस्परे वासनेस बांधून टाकिले. ईश्वरे मोठे सूत्र केले, मनुष्य मात्र गुंतून राहिले, लोभाचे गुंडाळे केले, उगवेना ऐसे. ऐसी परस्परे आवडी, स्त्री पुरुषांची महागोडी, हे मुळी होऊन चालली रोकडी, विवेके पहावी. येथे शिवशक्तीचे रूप केले, श्रोती मनास पाहिजे आणिले, विवरलिया विण बोलिले, ते व्यर्थ जाणावे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे शिवशक्ती निरूपण नाम समास दुसरा. श्रीराम.